भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती खुद्द शेलार यांनी दिली आहे। आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात आजची बैठक आणि त्यामध्ये या विषयावरती चर्चा झालेली आहे। भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली। तर या बैठकीदरम्यान विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं देखील वृत्त आहे। तर मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती। निवडणुकीच्या नियोजनावरती या बैठकीदरम्यान झालेली चर्चा। तर फडणवीस, बावनकुळे, तावडे आणि पंकजाताई या बैठकीसाठी उपस्थित होत्या। संजय राऊत आणि उबाटा सेनेच्या नेत्यांनी अवकादीमध्ये राहावं, तोंड सांभाळून बोलावं। देशाच्या गृहमंत्र्यावर अशी टीका करणार असाल तर उद्यापासून तुमच्यावर आम्ही शब्दाचे आरोडे उडवले मग पळून जायचं नाही। जो माज आलाय ना उबाटा सेनेला, तो माज येत्या महिनाभरात असा उतरव ही माणसंही जमा होणार नाहीत। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळिमा फासण्याचं काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उबाटा सेना आणि मग उद्धवजींनी केलेलं आहे। पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची असा राजकीय व्याभिचार उबाटा सेनेने केला। त्या राजकीय व्याभिचाराचे जनक उबाटा सेना आहे। उद्धवजींनी हे केलेलं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काळिमा लावण्याचं पाप आहे। येणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे, जनसहभागिता करणे याचा पुढच्या 15 दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।